चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी गौरव मानकर @पोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. महानगरपालिकेसाठी आज दुपारी 2 वाजतापर्यंत म्हणजे आता ती वेळ होऊन गेलेली राहील. तोपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आहे आणि यामध्ये आता कोणत्या पक्षाला किती बंडखोरांना शांत करण्यात यश येतं हे बघावं लागणार आहे. या संदर्भातील सर्व माहिती दुपारपर्यंत सायंकाळपर्यंत स्पष्ट होणारच आहे. तत्पूर्वी भाजपाने या निवडणुकीमध्ये किती आयारामांना तिकीट दिली हे महत्त्वाचं आहे. याचं कारण असं, की संपूर्ण राज्यामध्ये आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून जे काही व्हिडिओज आपल्यापर्यंत येत आहेत आणि त्यामध्ये अनेक लोकांनी काहींनी हंबरडा फोडला, काही लोकांनी स्वतःहून पेटवण्याचा प्रयत्न केला, काही लोकांना चक्कर आलेत, काही लोकांनी उपोषण पकडलं, काही लोकांनी नेत्यांना घेराव घातला. हे याच्यासाठी, की आम्ही निष्ठावंत आहेत, अनेक वर्षांपासून पक्षामध्ये काम करत आहेत. त्यामुळे आम्हाला तिकीट भेटायला पाहिजे. मात्र ती तिकीट आम्हाला न मिळता बाहेरून आलेल्या उमेदवारांना तुम्ही तिकीट देतात, हा मुख्य आरोप होता आणि यामध्ये किती तथ्य आहेत आणि खरोखरच भाजपाने किती उमेदवारांना, आयात उमेदवारांना तिकीट दिली हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्ही देखील हे माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला, की राज्यभरामध्ये, विदर्भामध्ये, नागपूरमध्ये किती आयात उमेदवारांना भाजपाने तिकीट दिली. यामध्ये असं लक्षात आलं, की संपूर्ण राज्यभरामध्ये भाजपाने जवळपास 337 जणांना उमेदवारी दिलेली आहेत. 337 असे लोक आहेत जे इतर पक्षातून आलेले आहेत. ते मग काँग्रेसमधून आले, शिंदे सेना, उद्धव सेना, राष्ट्रवादी किंवा वेगवेगळ्या अपक्ष जे काही उमेदवार असतील, त्या ठिकाणाहून आलेले हे उमेदवार आहेत. वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या उमेदवारांना ऐनवेळी भाजपानं तिकीट दिली आणि त्यांनी त्यांच्या पक्षाकडून तिकीट देऊन त्यांना रिंगणात उतरवलं आहे. तर त्यामुळे निष्ठावंत दुखावले आणि त्यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला. याच पद्धतीनं अशी पद्धत झाल्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी बंडखोरी तर झालीच झाली. त्यासोबतच काही ठिकाणी आपण आपल्यापर्यंत जे काही व्हिडिओज आले असतील राज्यभरातून ते आपण बघितले असणारच. तर त्यावरून लक्षात येते की कशा पद्धतीने त्याची रिएक्शन झालेली आहेत. यासोबतच अ, वेगवेगळे जे हिस्टॉरिक म्हणता येईल अशा पद्धतीचे जे काही कामं झालीत. नाशिकमध्ये नाशिकचे जे भाजपा जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना कार्यकर्त्यांनी गांजर भेट दिले. म्हणजे तुम्ही आता आम्हाला गांजर दाखवलं आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून तुम्ही आयात उमेदवारांना तिकीट दिलं. त्यामुळे त्यांनी गांजर भेट दिलेल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या जे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांना विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये कोंडून ठेवलं कार्यकर्त्यांनी. शेवटपर्यंत त्यांना बाहेर काढण्यात आलेलं नाहीत आणि घोषणाबाजी झाली. शेवटी पोलिसांना पाचारण करावं लागलं आणि पोलिसांनी येऊन त्यांची सुटका केली. लातूरमध्ये लातूरमध्ये तर जे भाजपाचे निष्ठावंत आहेत, त्यांनी एकत्र येऊन एक वेगळाच गट बनवला. त्यांनी वेगळं पॅनल बनवलं. याला आर-एस-एसच्या काही कार्यकर्त्यांचा सपोर्ट होता आणि त्यांनी वेगळा पॅनल बनवून ते स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात आले आणि आम्हीच भाजपाचे निष्ठावंत होतो. आता जे काही लोकं आलेले आहेत, ते सर्व हे आयात उमेदवार आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांना मतदान करू नका. अशा पद्धतीची मागणी त्यांनी या निवडणुकीमध्ये ठेवली आहे. त्याच पद्धतीनं राज्यामध्ये सर्वात जास्त आयात उमेदवार जर का ज्या जिल्ह्यामध्ये झालेला असेल तो जिल्हा म्हणजे नांदेड. नांदेडमध्ये अशोक चव्हाण आहेत आणि अशोक चव्हाण हे पूर्वीचे काँग्रेसचे नेते आणि त्यांनी 1-1.5 वर्षा अगोदरच भाजपामध्ये प्रवेश केला आणि भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी सर्व काँग्रेसचे जे काही नेते असतील, कार्यकर्ते असतील ते भाजपामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं नांदेड महानगरपालिकेमध्ये जवळपास 45 उमेदवार असे आहेत, जे काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेत आणि त्यांना उमेदवारी दिलेल्या आहेत. त्यामुळे नांदेडमध्ये भाजपा निष्ठावंतांचं काय हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडलेला आहे. जर का तिकीट अशोक चव्हाणांच्या सांगण्यावरून दिल्या जात आहे. त्याच पद्धतीने विदर्भामध्ये देखील हीच परिस्थिती आहे. विदर्भामध्ये 23 जणांना आयात उमेदवारांना ऐनवेळी तिकीट देण्यात आली. विदर्भामध्ये 4 ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. यामध्ये नागपूर ही महानगरपालिका सर्वात मोठी आहे. त्यासोबतच अकोला, अमरावती आणि चंद्रपूर अशा ह्या बाकीच्या 3 महानगरपालिका आहेत. यामध्ये अमरावतीमध्ये जवळपास 8 जणांना तिकीट देण्यात आलेले आहे, जे बाहेरचे होते. चंद्रपूरमध्ये 5, अकोलामध्ये 7 आणि नागपूर जिथे देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांचं होम पेज आहे, या ठिकाणी 3. तर 3 उमेदवारांना जे बाहेरचे उमेदवार आहेत, त्यांना तिकीट देण्यात आलेले आहे. हे प्रामुख्याने काँग्रेसचेच उमेदवार आहेत. एक उमेदवार तर अगोदरच्या दिवशी सायंकाळी पक्षप्रवेश झाला आणि पहाटे त्याला तिकीट मिळून त्यांनी ए-बी फॉर्म भाजपाचा भरला. त्यामुळे देखील अनेक लोक त्यावरून नाराज झाले आणि बंडखोरी देखील केलेली आहेत. नागपूरमध्ये
राजीनाम्यांचा हा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर ठरत आहे. आतापर्यंत जवळपास 80 कार्यकर्त्यांनी राजीनामे दिलेले आहे भाजपचे. त्यामुळे भाजपसाठी हा सर्वात मोठा झटका मानला जातो. सोबतच आणि या 80 पैकी जवळपास 40 जण हे देवेंद्र फडणवीस यांच्याच मतदारसंघातले आहेत. त्यामुळे कशा पद्धतीनं नाराजी उफाळून येत आहेत आणि हे जे काही बंडखोर आहेत, हे बंडखोर आव्हान देखील करत आहेत. थेट बावनकुळे म्हणाले होते, की आम्ही बंडखोरांना 10 मिनिटांमध्ये शांत करू, त्यांना समजावून सांगू आणि त्यांना समजवण्यास आम्हाला 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. याच वाक्याला पुढे घेऊन अनेक बंडखोरांनी त्यांना देखील चॅलेंज केलं आहे, की तुम्ही आम्हाला 10 मिनिटांमध्ये समजून सांगाच. आम्ही कशा पद्धतीने समजतो हे देखील आम्ही देखील तुम्हाला सांगणार. आम्ही समजणार नाही. आम्ही बंडखोरी जी केली तुम्ही म्हणता, आम्ही कायम राहू आणि आम्ही आमची उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही, असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळं राजीनामा सत्र जे आहेत ते संपूर्ण राज्यभर बघायला मिळत आहेत. सोबतच बंडखोर उमेदवार माघार घेणार नसल्याच्या मानसिकतेमध्ये आहेत आणि हे बंडखोरीची जी काही लागण झालेली आहे ही फक्त भाजपाला नाही तर काँग्रेसमध्ये देखील आहेत. नागपूरमध्ये देखील काँग्रेसला बंडखोरांची मोठी डोकेदुखी झालेली आहे. ज्या उमेदवारांना उमेदवारी मिळाली नाहीत ते सर्व आता बंडखोरीच्या पवित्र्यामध्ये आहेत. एकंदरीत ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक बघितल्या जात आहेत, अशा पद्धतीची निवडणूक आम्ही कधीच बघितली नाहीत असे अनेक ज्येष्ठ नेते किंवा पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते देखील सांगतात. ज्या पद्धतीने व्हिडिओज बाहेर येत आहेत आणि ज्या पद्धतीने फक्त तिकीट आणि एबी फॉर्मसाठी माऱ्या-माऱ्या सुरू आहेत, अशी परिस्थिती कधीही बघितली नसल्याचे अनेक जण सांगतात. तरी पण ही परिस्थिती उद्भवलेली आहे. आता आणखी उमेदवारी मागे घेतपर्यंत काय-काय होतं हे बघावं लागणार आहे. आम्ही अनेक इंटरव्ह्यूज, मुलाखती तुमच्यापर्यंत या निमित्तानं आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.